राजाला जी जी जी
तसं काहीही नाही हा. शुभाला सुद्धा सर्वांची जाणीव आणि काळजी आहे की आज स्वराज्याचा शिवरूपी सूर्य क्षितिजावरती तळपत असताना त्यांच्या कीर्तीचे असंख्य किरणे आज सगळीकडे पसरत आहेत. त्यांच्या तप्त किरणांचे झटके आज आदिलशाही निजामशाही यांना आज चांगलेच बसायला दिसत आहेत. आपल्यासारख्या मावळी राजांच्या गुरुचरणी असताना त्यांना काय कशाची पण सॉरी ऐकून होते कुठे असणार. आज जरी आम्ही त्यांच्या विचारांच्या गुरुचरणी असलो तरी शस्त्र चालवणे, पट्टा चालवणे, तलवार चालवणे याचे प्रशिक्षण तर आज दादोजी कोण देवांकडूनच मिळत आहे. याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे शुभराजांची. झालंय की जीवनात जर यश मिळवायचं असेल तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य ठेवणे खूप गरजेचं आहे. प्रत्येक विजय मिळवण्यासाठी सतत धडपड करत राहणे हे प्रत्येक पुरुषाचं आद्य कर्तव्य आहे. तेव्हा ते यश पदरी पडते, नाहीतर नाही. राजांच्या प्रमाणे आमच्यावर त्यांनी लक्ष सुद्धा केले.
असं होऊन जातं, वाट पाहून नेत्र शिरून जातात आणि डोळे पेंगू लागतात. तुमच्या त्या आठवणीवरती मुलांना वाटणारा फळा काट्यावाने ढोसू लागतो आणि निद्रा नाश होऊन फक्त आठवणीच्या इंदोळात बसून झोके घेत रात्रभर लागते. हो, आपलं सुद्धा बरोबर आहे. जशी त्रिटाई नक्षत्राने पृथ्वी अलंकृत होते तशी साथ सुद्धा तुमची लागली आहे आम्हास. शुभा राजे, आज खूप थकलेले दिसत आहात. घामाच्या धारा देखील आज सोन्यावानी वाटू लागल्या आहे. आता पुढे कोणत्या मोहिमेची तयारी सुरू आहे? भाऊ साहेब, हो, मोहिमेची तयारी करण्या अगोदर याची पहिली खबर आम्ही तुम्हाला देऊच. आता मोहीम तो रोहिडागड ताब्यात घेण्याचा आमचा विचार आहे. कृष्णाजी बांधव त्या गडाचे राजे सळोका करून गड ताब्यात घेऊन शिवबंदी बनवण्याचा विचार आहे आमचा. आणि वैराग्य आणि सलोखा नाकारला तर मग वैराग्य पत्करण्यास तयार आहोतच की आम्ही. बापरे, मोहीम म्हणजे पुन्हा बाहेरच की, म्हणजे पुन्हा आमच्या जीवाला घोडच म्हणावं की. शुभा, कृष्णाजी बांधल हा लहरी माणूस आहे. जेव्हा जेथे बांधांची लढाई झाली त्यावेळी त्या लढाईमध्ये बांधाला यश मिळत होते. त्यांच्या गोठामध्ये बाजी प्रभू सारख्या बलाढ्य धारकऱ्याचा भरणा आहे हे विसरू नका. आपणास जाणीव करून दिली म्हणून शिवबंदी जमा करताना वैराग्याऐवजी सलोखा करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे शिवबंदी वाढते आणि नुकसान कमी होते. हो साहेब, हो, सळोका करण्यासाठी त्यांना खलिता धाडण्याचा मानस आहे आमचा. आणि सलोखा नाकारलं तर वा, जे मणी बसे ते स्वप्नी दिसे अशी भव्य दिव्य स्वप्न उराशी बांधून पुढील वाटचाल करावी. शुभा राजे, बांधांना खलिता पाठवून द्या. आम्ही तुमच्या सोबतच आहोत. जाऊ साहेब, पण धडा तो खलितास कृष्णाजी बांधला. हे प्रभू, सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव, समाधान ठेव. तुझ्या अंगात शिर म्हणजे ही तुझी प्रार्थना. सकाळच्या पारी, थंडाचा वारा आणि ईश्वरा ही सांगू आणि सॉरीची झाली नाही कशी पाठ. आमची आठवण नाही असले काय झाले, पण सोबत बाईने उशिरा पाडले म्हणून ती पाठ उशिरा झाली. हो, तसं काय बी नाही. आम्ही तर केव्हा झोपून गेलो या. पण एवढी निद्रा तुम्हाला कधी लागली नाही, आज कशी बरी लागली? बाहेर निसर्गाचे गोड तांडव नित्य सुरू असताना तुम्हाला निद्रा लागावी म्हणजे आश्चर्यवाणी वाटून राहिले की. तुम्हाला बोलायला काय नसते. आम्ही बी बाप्या माणूस चाकरी करून थकून बागून जातो या. मग बोलता बोलता कधी दर्शन लक्ष कळत नाही. आणि त्यात आश्चर्य वाटलेलं काय हो. वय धरणीला अंग लागते की चालायचं की तसेच चला. बस झालं, आता ऑप्शन करून घ्या की. चिची पूर्वी
उभे राहा. आम्ही अजून पारवशीच आहोत. शहर जाऊन आंघोळ करून घेतो. तोपर्यंत तुझं चालू द्या पूजा पाठ. तिचा वाद करा ऑप्शन. औक्षणाची वेळ टळून गेली. किती सांगायचे असणे. चला या की. काय हो सकाळ टळून गेली तरी जाग कशाला तू बसली. एवढं खुशाल चपळून होणार बरं ना मग. आपलं काहीतरीच काय जेव्हा तुम्ही दिवाण करत जाता तेव्हा दोन प्राणी कळून गेले असतात आणि बाहेरचं नाव नसतं तुमचं आणि आवाज सांगायला. बस की आता पुरे करा. आता दिवाण काढायचा पाठ वाचतोय लोकांसमोर. होय की त्याला न्यायाची तयारी करूया. पोटा पाण्याचं पण बघावं लागतं की. त्याची काय बी काळजी करू नको. समती तयारी झाली आहे. आणि सॉरीचा पोशाख देखील काढून ठेवूया. जसं आम्ही केलं तसेच करा समती तयारी. सकाळी उठल्यावर काय करायची इच्छा होत नाही म्हणून म्हटलं की. होय की नक्कीच करू आम्ही. तुम्ही दिले सल्ले आम्ही नक्कीच ध्यानात ठेवू. पुन्हा सांगायची गरज बी वाटणार नाही. पण काय हो तुम्हाला झोप मात्र लागलेली दिसत नाही. एवढी समजी तयारी पाहूनच वाटते की. होय की आज हक्काचा माणूस तुमच्याकडे असताना आम्हाला झोप कशी येईल? विषयबाई तुमचं आपलं काहीतरीच काय जिभेला हाडबीड आहे की नाही. दुसरा मालकीन बाई, तुमची सवतबाईंची जोडी म्हणजे सिद्धिवाणी. तुमच्या सुखी संसाराला कुणाची नजर ना लागू. काय ते तात्याबा लोकांच्या नजरेपेक्षा तुझी नजर लागली नाही म्हणजे झालंच की. तात्याबा एवढ्या लांब प्रहरी गडावर काय संपण्याची. मालकीनबाई आपलं काय करता तुमच्या सुखी संसाराला कुणाची नजर ना लागो. आजकाल लोकांनी चांगलं पाहवत नाही. त्यांना चांगल्या चीज कालवाची सवय झाली आहे. तात्याबा काय बोलतोय तू. मालकीनबाई तुम्हाला ते नाही समजायचं. ठीक आहे नका सांगू. कुस्तीने सांग कधी. आता आला तर बेस झालं. चल न्यारी करून घे. घेऊन आलीच मी. मालकीनबाई मी न्याहारीसाठी नाही आलो बा. सकाळी जरा कोंबडं लवकर आवरवलं. म्हटलं मालकाने आज लवकर जागवावे म्हणून आलो या. मालक तू काय आणि शेतीबाती कसं काय जरा बेस आहे बघ. मला कशाने धाड भरले या. शेतीचं म्हटलं तर रानडुकरांनी आणि शिवायच्या माणसांनी लय तुडवणे आहे. त्याची शिकायत करायला आलो की तुमच्याकडं. आता तिचा रखवाली ठेवायचा विचार आहे माझा. म्हटलं तुमच्याकडून काही मदत मिळाली तर बरोबर. तेव्हा त्याची काय काळजी करू नका. त्याची समजी जबाबदारी माझी. पण तात्या आमचं पीक तर चांगलं गावले न गावाला काय झालं या. चांगली मशागत चांगली नाहणी केली की पिकाला सोन्यावणी करते येतात की. पीक जरा चांगलं गावलं तर गरीबाच्या पोटात थोडं जाते या. त्याच्या पिकाच्या म्हणण्या झाल्या की बांधील राजे शिपायांमार्फत धान्य आणायला वाटतात की आणि गडाचे कोठारे वाढतात की. जसं चालायचं तसं चालतंय की. हे असं होतं आम्हाला थोडी ठाव आहे. कसं ठाव नसेल तुम्ही त्यांचे प्रधान. कुठली गोष्ट दरबारात घडली नसेल आणि तुम्हाला ठाव नसेल कोण विश्वास ठेवत तुमच्या ह्या बोलण्यावर. तेव्हा जो विश्वास ठेवा न ठेवू तुला मात्र विश्वास ठेवावा लागला. हो होय धनी. चला तयारी करून घ्यायची म्हणजे आपले कामात मोकळेच की.
धनी आज शनिवार आहे की काय म्हटलं असं काय विचारलंस तू? नवा पोशाख असायची म्हणून विचारले या तसं पण या पोशाखात लय जबाबदारी दिसताय म्हटलं आज हो गौतमा बाईनच पलंगावरती काढून ठेवलं या रोज काढून या आधी बेस बसेल वाटत तर काढून टाकतो तेच आहे त्या म्हणते आज अगदी छान दिसतंय म्हटलं एखाद्या राजचिंतक करूनच की खोटं वाटत असेल तर विचारच एखाद्या बातमी बरोबर आहे मी. आता काय बोलावे असं बायकांची भाषा समजणं म्हणजे खूप अवघड आहे आणि ज्याला समजलं तो मात्र जीवनाचा सुगंध तुझा संसार बघा अगदी रामसीतेसारखा चाललाय की दोन दोन कारभारी समजायच्या मध्ये डोक्यावर चंद्र ठेवण्यावानी सिद्ध जायला आवडली. त्यासाठी अंगात लढवी असावी लागते होय धनी. बा चल बाहेर करून घेऊया नको नको अरे बा नको नको. एवढं काम नाही इथून कसं काय गेली? ए, कोणाला इकडे? काय यशवंत जगदाळे कुणाची जगदाळेचा पोरगा इकडे कसं काय काय काम आहे आमच्याकडे आबासने सांगितलंय आमासने सहकारी म्हणून तुम्ही पदरात घ्या तेवढं सोपं आहे होय बाहेर करी म्हणून कोणाला पत्र घ्यायला अरे त्यासाठी महाराजांनी कसं नाटक केली ते बघूनच आम्ही नाटकरी म्हणून मोठा केलो. असा हुकूम आहे आम्हाला कृष्णाजी बांधव राजांचा त्यासाठी काय करावं लागेल आमासने आम्ही सुद्धा सहकारी आहे तलवार पट्टा भाला खरेदा अटाईच चालवतो की म्हणून तर काही साखरे मागणं चालू आहे आपल्याकडं अंगात रग आणि बोलण्यात दम आहे की नाही का असणारच की पोरचा गुणाचा पोर आहे म्या अंगात रग बी आणि कसब बी आहे आम्हाला देखील तुमची कसं पाहावी लागेल आम्ही कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही मात्र केलं तुझ्याकडे आमच्या गाव इकडंच काम करत नाही ठीक आहे धनी सुरू करा की मग यशवंतराव का मी खरे रात्री दिसतोय बोलतात ना ते दिसतं तसं नसतं ते खरं आहे नजीरावांनी चांगला तरबेज केलेला दिसतंय चांगली कसब आहे तुमच्या. यशवंतराव आजपासून तुम्ही आमच्या पोटात साखर म्हणून सामील झाला धनी देवावर उदार होऊन खेळू नका कधी तुमचं जवान लेकरं येते कळसर तागात रगाची आहे कधी कटापटाचा वेळ त्याचा अर्धात बी लागणार नाही आज येतच वाटतं होय की दादासाहेब एवढ्या रामराजी सारे काही ठीक आहे ना माझी लवकर तयार व्हा बांधल राजांचा सांगावाला आता कसलं एवढं ताकदीचं सांगावा सारे काही ठीक आहे ना वर जसं आम्ही सध्या तयार आहोत की व्हा म्हणून आम्ही येतोच की येतोच
आत्ताच माझ्या आणि पायवता झाले असा सांगावा आला या. येऊ द्या की आम्ही त्यांचीच वाट बघतोय आम्हीच त्यासने सांगावा झाला होता. मुजरा राजा भास्कर पंत जी राम, तो खलिता द्या बाजींना. जी राम. राजा एकदम तातडीचा सांगावा आला म्हणून बेगीनं आलो या. एखादी मोहीम हाती घ्यायचा विचार आहे की काय? आजी हे दादोजी कोंडदेवाचे सर्व खरस्थान कुठून त्याला दुर्बुद्धी सुचते कुणास ठाऊक. मागच्या वक्ताला त्याला पंताहुई करून सोडली होती तरी त्याची पल्ल्यामध्ये अजून कुई चालूच आहे. अजून घडली नाही त्याची. आमचा शिवाजी गोष्टीचा खंडित आहे. सलोखा करून गट ताब्यात घेऊन आमच्या गोटात सामील हो म्हणे. माझी पाहिले काय भाषा आहे त्या शिवाजी भोसलेची. म्हणे राजे केव्हापासून झाला असेल. म्हणे आम्ही जागीर त्या मावळचे किती उद्धट आणि उन्मत्तपणा त्याचा हा. अशी शिकायत आदिलशाही दरबारी वेळीच पाठवून दिली पाहिजे. त्याशिवाय तो कार्यावर येणार नाही. तिला शिकायत करायची आम्ही मात्र कंटाळून गेलो या. बादशाही मस्त झोपेचं ठोंग घेऊन बसली या. जेव्हा शिवाजी चाल करून येईल तेव्हाच त्यांचे डोळे उघडतील, तेव्हा नाही. या शिवाईचा दरारा खूप वाढतोय. सलोखा करावी की वैराग्य पत्करावे, नाहीतर आम्ही हवतच की. लढाई ना मग खूप सैन्य मारले जातात. त्यापेक्षा आपण सलोखा करून बघू की. अजिबात सलगा नका. अहो तर आम्ही लढाई करू. आमच्यात विरोध आहे. शिवाजी भोसले काय समजतोच होता. होय की या शिवाजीनं कोंढाणा, रायगड, चाकण, पुरंदर गावली कवाच घेतली. पण कशी घेतली त्याचं त्याला ठावं. खूप कावेबाज माणूस आहे तो. म्या म्हणतो त्या शिवाजीचा पूर्व वाढण्या अगोदरच त्याचा नायनाट करून टाकले की तेव्हाच कळल कृष्णाजी बांधलाची काय विषाद आहे ती. लहान वयात एवढं वैभव मिळवणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. आज ना उद्या अतिशय शिवाजीवर तू पडला की चालणार नाही. मग आपण आत्ताच हात मिळवणी करावी की वैराग्य पत्करावे. मस्त ती दोन्ही चालेल की. असं एक काहीतरी बोला. अजून मुक्काची नशा उतरली दिसत नाही. माझी खिडकी घेत आहे आमची. आम्ही वैराग्य पत्करण्यास तयार आहोत. बाजी हा कृष्णाजी बांधल पण काय कमी नाही. भास्कर बंधम जी राजा. धाडा खाली त्या शिवाजीला. राजा कृष्णाजी बांधलांचा खाली आल्या म्हणे उद्या भेटण्याऐवजी आजच भेटा असं म्हणतोय तो. पंत सळोका करण्यास तयार आहेत ना कृष्णाजी बांधल. नाही राजा वैरागी पत्कर नाही का मी. आम्ही लोकांनी सळोका करून शिवबंदी वाढवण्याचा विचार करतो. पण या आदिलशाही बांधना लयच वाकड्या शिरण्याची सवय लागली आहे. सत्ता मिळवून दीनदुबल्या गरीब जनतेवर अत्याचार करायचे, अमानुष खून करायचे, आया बहिण्यांची इज्जत लुटायची, हीच त्या वतनदारांची ख्याती. मग आमच्याशी सळोका करतीलच कसे. राजा बरोबर तुमचं. शुंभ जरी पण त्याची मात्र पीळ जात नाही अशी जात आहे त्यांची. शुभाराजे
कृष्णाजी बांधल हा लहरी माणूस आहे. जेव्हा जेथे बांधांची लढाई झाली त्या लढाईमध्ये बांधांना यश मिळत नव्हते, म्हणून बांधांनी दीपाबाईंना नजरकैदेत ठेवले होते. जेव्हा यश मिळाले तेव्हा त्यांची सुटका करण्यात आली, म्हणून तो सहजासहजी आश्रयाला येणार नाही. खूप माज आहे त्यास. होय राजा, खूप माज आहे त्यांना. आऊ साहेब, आम्ही त्यांचा माज उतरवूच, पण त्यांच्या गोटाविषयी काहीतरी थोडी माहिती घ्यावी लागेल. नेताजी, जी राजा. तुम्हाला त्यांच्या गोटाविषयी काही माहिती? होय राजा. रोहिडागड जसा मजबूत नाही, पण कृष्णाजी पाटील यांच्या गोठात बाजीवर पहाड आणि बुद्धिमान माणूस आहे. राजा त्यासनी अख्खा मावळ पण उभा करण्याची ताकद आहे बघा. होय, आम्हाला याची खबर होतीच, पण आमचा विश्वास करण्यासाठी ते तुमच्या मुखावरी बदलली हवी. राजे, पाऊल थोडी सबुरीने उचलावे. हाताला कुऱ्हाड लागली म्हणून झाडं तोडत जाऊ नका. झाड तोडण्याआधी त्या झाडाच्या डाळी तोडून प्रथम त्याला हुंडा करा, मग त्या मुद्द्याला हात करा. आऊ साहेब, अजून आम्ही तुमच्या शब्दापुढे गेलो नाही आणि यापुढे जाणार बी नाही अशी खात्री देतो तुम्हाला. आऊ साहेब, कृष्णाजी बांधला लयच माज आला या. म्हणूनच आम्ही वय पत्करण्याऐवजी सलोखा करण्यास तयार आहोत. पण त्यांना जास्त माज चालला तर आम्ही तरी काय करणार? राजा, जर असं असं ना तर ही मोहीम आमच्या पदात टाका. आम्ही जातोय या मोहिमेवर. होय राजा, हा आबाजी नेताजी त्या मोहिमेवर जाण्यास तयार आहे. आपण फक्त हुकूम करा. जी राजा. नाही आबाजी नेताजी, कृष्णाजी बांधवांनी आम्हाला आव्हान दिलं या, ते स्वीकारायला हवंच की. जवळीच्या मोऱ्यांनी सुद्धा आम्हाला असंच आव्हान दिलं होतं आणि तेही आम्ही स्वीकारलं होतं. आबाजी नेताजी, जी राजा. जीवनात सुख दुःख ही येतच राहतील. मला माझ्या दुःखापेक्षा माझ्या मावळ्यांचे आणि माझ्या रयतेचे दुःख जास्त महत्वाचे आहे. माझा जन्म हा मुळात स्वराज्याच्या हितासाठी झाला आहे. सारी रयत मोठ्या आत्मविश्वासाने आमच्याकडे पाहत नाही. साऱ्या जनतेचा माझ्या निर्भयतेवर विश्वास वाढलाय. भले आमचे मुंडके उडाले तरी चालेल, पण मान कुणा पुढे वागणार नाही. आमचे डोळे काढले तरी चालतील, पण नजर कुणा पुढे झुकणार नाही. आमची जीभ कापली तरी चालेल, पण प्राणाची भीक त्या बादलांपुढे मागणार नाही. आमचे हात कापले तरी चालतील, पण प्राणाची भीक त्या बादलांपुढे मागणार नाही. अरे गर्वच नाही तर माझ आहे या मातीचा, मी मर्द मराठा जातीचा, वागणार आणि झुकणार. दोन दिवसांनी निर्णय घ्यावा. या मोठे दिस खूप अशुभ आहे. पंत, शुभ अशुभ दिवस आम्ही मानतच नाही. पंत, शुभ राजांची राजमुद्रा शहाजी राजाने अशी बनवली आहे. प्रतिपचंद्र लेखवा वधी विष्णू विश्ववंदिता शाश्रू शिवशिक्षा मुद्रा भद्राय राजते. होय होय, याच राजमुद्रेप्रमाणे आम्हाला हे स्वराज्य वैभव वाढवायचं आहे. अमावस्येनंतर प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे आम्हाला वृद्धिंगत व्हायचं आहे. म्हणून अशा या भागड गोष्टीवर विश्वास नग. पंत, एक लक्षात ठेवा, मृत्यू हा पुन्हा अमावास बघून येत नाही, तर त्याची कर्म संपुष्टात येतात, तेव्हाच माणसाचा अस्त होतो. मावळ्यांनो, आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा. मावळ्यांनो, आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छाताडात देऊन गाडायचा. मराठा या शब्दाची सराव आपल्या हिंदुस्थानात पोचली पाहिजे. मावळ्यांनो, आता एकच लक्ष्य, जनतेसाठी निर्माण केलेले राज्य आणि स्वराज्य. हर हर, हर हर. अरे वो सलाम, सुबह सुबह दरबार में इसलिए बुलाया गया है क्योंकि दक्कन के शिवा ने हमारी राजनीति कतल करने का बीड़ा उठा लिया है. क्या करे उसका? वो रोकने का नाम नहीं ले रहा है.
उसके लिए कुछ तो रास्ता निकालना पड़ेगा। लेकिन सिवा क्या चाहता है इससे? कुछ समझ में नहीं आ रहा है। उसका स्वराज्य का सपना मैं पूरा बोली नहीं। जब तक मैं जिंदा हूँ तब तक उसको यहाँ पर ही रोकना होगा। तुम लोग कुछ करो, तो मैं हालत में मत सोचो, कुछ तो रास्ता निकालो। बेगम साहिबा, बात तो सीधी है। वो शिवा का पिता है ना, वो हमारे यहाँ तो गुलामगिरी कर रहा है। उसको यह बात बताना पड़ेगा और उसको अच्छी तरह समझाने भी होगा। वही अपने बेटे को समझाएगा और अपना काम भी आसान हो जाएगा और हमें कुछ करने की जरूरत भी नहीं। बस अजल, आप लोग ऐसे ही रास्ता ढूंढो तो आपको कुछ नहीं करना पड़ेगा। हाथों में हाथ रख के बैठने का कुछ सोचो, सोचो, दिमाग का इस्तेमाल करो। अच्छा रास्ता दिखाया आपने। शुक्रिया बेगम साहिबा, शुक्रिया। आपका राजनीति देखकर हम लोग भी कुछ सीख जाते हैं। ऐसे ही कभी रहो। आप मेरी बात समझ में नहीं है। आप सिर्फ हुक्म कीजिए, इन सालों मराठों का सर धड़ से अलग कर दूंगा। बहुत ही बढ़िया बात की है आपने। बहुत ही खूब बात सुनकर बहुत अच्छा लगा। मैं ये चाहती हूँ आपसे, कुछ भी करके हमें शिवा को नष्ट करना है। जाओ सब लोग काम पर लग जाओ। हेलो साथियों, चलो। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। तो रोयडागड, याच गडावर त्याची बांधण राहतो. आबाजी नेताजी, सावध पवित्र घ्या. थंडीचे दिवस चालू आहे आणि त्यात धुकं बी सरळ नाही. आपला माणूस कोण आणि परका माणूस कोण हे बी ओळखता येणार नाही. त्यामुळे तलवार ही सावधगिरीने चालवावी. होय राजा. राजा, सावधगिरी बाळगून आम्ही गडाच्या मागच्या बाजूने प्रवेश करतोय आणि आम्हाला देखील अंदाज येईल की गणित इथे आहे. गणित सावध असतात आम्ही त्याच्यावर हल्ला करू. ठीक आहे. योग्य ती खबरदारी म्हणून प्रथम गडाच्या टेंब्या नावात घाला. होय राजा. बुरुज झाला म्हणजे त्याच प्रकाशाने सारे सैन्य सैरवर धावे. आणि हो, तुम्ही हल्ला करताच आम्ही मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेश करून आतमध्ये येऊ. चला, तयार व्हा. जी राजा. कोण आहेस रे तू? ओळखलंस आता? शिवाजीचा हेत आबाजी नेताजी एवढ्या रात्री मारायला वा इकडे. अरे मराय नाही, तुझ्या राजासनी माराय आलो या. अरे हो बाजूला. मागून वार करणाऱ्याची आम्ही ही साधत करतो. अरे अरे महादेव, अरे अरे महादेव. अरे हे भेकराची औलाद, भेकरावानी का हल्ला करताय? पुरुषार्थ गाजवायचा असेल तर रणांना झुंजायची हिंमत असावी. तुमच्या राज्यात ती नाही. कुठं आहे तुझा शिवाजी राजा? त्याची काय बी गरज नाही. तुझ्यासारख्या बेकड्याला हा आबाजी पुरून उरेल. अरे लढायात आलो या लढाया मुकाट्याने माघार घ्या. कृष्णाची बांधल मागात तेव्हाच लढाई जिंकूनच. अरे अरे महादेव, अरे अरे महादेव. अरे अरे महादेव, अरे अरे महादेव. अरे अरे खरी लढाई आता होईल आबाजी विश्वनाथ. या बाजी प्रभूची गाठ आहे तुमची.
आबाजी नेताजी मागे व्हा. कोण शिवाजी भोसले? अखेर आम्हाला ओळखलंच. ना कधी पाहिलं आपण आणि ना कधी भेटलो पण. शत्रूच्या गोटात शिरून तो सावध होण्याच्या हात हमला करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो फक्त शिवाजी भोसले असू शकतो. याच निवडकाला काय झालं? आम्ही आमची तलवार ज्ञान करतो. चालवा की तलवार. समोर शत्रू बसण्यात असली भ्याव नाही वाटत तुम्हास? नाही, त्यासाठी माझे मावळे सदैव तयार असतात. तुम्ही एकदा तलवार चढवून बघा. तुमची तलवार माझ्यापर्यंत येण्याआधी तुमची काय दशा होईल याचा सुद्धा विचार करू शकत नाही. एवढा विश्वास मालावरती? होय, खरे मर्द मराठी मावळे या स्वराज्याचे शिल्पकार आहेत. त्यांच्याच आत्मनिर्भरतेवर हे स्वराज्य चालते. बाजी मावळ्याने गड केव्हा सर केलाय. हा तुमचा भ्रम आहे शिवाजी. तोपर्यंत हा बाजी गडावरती उभा आहे तोपर्यंत गडात एक दगड बी मिळणार नाही आणि हलणार बी नाही. आमचं राजा मिळवून काय झालं? मीठ केलंय आम्ही त्यांचं. इमान कधीच सोडणार नाही. भले आमच्या प्राण गेला तरी बेटर. बघ समोर कोणी बी असो. कसलं इमान बाजी. तुमच्या बांधर राजांची सत्ता होती तेव्हा कित्येक शेतकऱ्यांची तुम्ही पिके लुटली. गोर गरिबांचे भरलेले कोठाडे उडून स्वतःचे कोठाडे भरले आणि त्यांनीच तुमची भूक भागली नाही म्हणून त्यांच्या आया बहिणींवर हात टाकून त्यांची आबरू लुटली. तेव्हा कुठे गेला होता इमान बाजी? आम्ही त्यातलं नाही शिवाजी. वा रे वा. सत्यावर वाभाडे ओढले की असत्य रक्ताची धार लागतेच की. तुम्ही त्यातले नाही. मग तुम्ही पारदन म्हणून तुमच्या सगळं डोळे देखत चालत होत. तेव्हा कुठे गेला होता तुमचा इमाना? तेव्हा का डोळ्यावर पट्टी बांधली होती का बाजी? गुन्हेगाराला मदत करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो आणि त्या ठिकाणी जर तुमची बस झाले. पुढे एक सबूत मी बोलू नका. आम्ही किती इमान आहोत आणि वतनदारी आहोत हे आमचं आमास ठाव आहे. हे असे बेदखल दाखले नको आमास. मला जर गड हवा असेल ना तर चालवा तलवार. बाजी तुम्हाला ठाव आहे आमच्या तलवारीचं नाव भवानी तलवार आहे आणि ती जर एकदा मेणातून बाहेर पडली तर माघार घेतल्याशिवाय पुन्हा जात नाही. तुम्हाला खरोखरच तिला रगात पाजायचं असेल तर कुशाल पाजा. पण आम्ही तसं करणार नाही. बाजी तुम्ही आमच्या गोटात सामील व्हा हीच आमची इच्छा. जमवा की मग. कशासाठी? तुमच्या मोठेपणासाठी की पुंडव्यांसाठी? खामोश. आम्हाला पुंडवा करायची बिलकुल हौस नाही. या स्वराज्यातील जनतेवर आणि येथील भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही हे स्वराज्य स्थापले. आम्हाला वाकड्यात जायची सवय नाही आणि गेलोच तर समोरच्याला सरळ केल्या बगैर राहत नाही. जमवा की मग. बाजी तुमचे राजे कृष्णाजी बांधल यांना सुद्धा आम्ही सलोखा करण्यास सांगितलं होतं पण त्यांनीच वय पत्करलं. त्यात आमचा काय दोष? आम्ही शिवबंदी ही सलोख्याने जमावतो जबरदस्तीने नाही. बाजी जमवा की मग. कशाला हा नाश्ता कांगावा? बाजी कांगावा यासाठी की तुमच्या सगळे हुशार तरबे जिमानी धारकरी आम्हाला आमच्या स्वराज्यात हवेत. तुमच्याकडून आम्हाला अनेक सल्ले सुद्धा मिळतील. जेथे आम्ही चुकू तेथे तुम्ही आम्हाला आनंदाने सांगाल आणि तेही आम्ही आनंदाने स्वीकारू. बाजी आजपासून आम्ही तुमचे सेवक झालो. समजा निंदा स्तुती मान अपमान ईर्षा द्वेष करून सुद्धा चेहऱ्यावर मात्र तेच कायम. अशी माणसं आम्हाला राजा म्हणून नक्कीच आवडतील.
हा बाजी उठा. बाजी, गड जरी आम्ही जिंकला असला तरी गडाचे वतनदार मात्र तुम्हीच असाल. बाजी, आज गडापेक्षा तुम्ही आम्हाला मिळालात, हेच आमचं भाग्य. बाजी, हेच आमचं भाग्य. हा साहेब, राजाची काही खबर? पंत, चिंता नसावी. राजे विजय प्राप्तीच करून येतील एवढा आत्मविश्वास आहे आमचा. हा साहेब, तसं नाही. त्यांच्या पोटात एक बाजी प्रभू सारखा बलाढ्य धाकरी वेड्या म्हणून धास्ती वाटते. बाकी तसं काही नाही. चिंता नसावी पंत. कुणाशी कधी आणि कशी चाल खेळावी याचे राजांना चांगले ज्ञान आहे. याची जाणीव आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही राजगादीवर आहोत असे अपयशाचे सल्ले आम्ही कधीच मनात ठेवत नाही. पायलट पंत, होय की खरं आहे की? आमच्या मुखातील शब्द देखील पूर्ण झाला नाही. सोत राजांचे आगमन. चला तयारीला लागा. होय की खरं आहे? विजय भाऊ, भाऊसाहेब, रोहिडागड जरी आमच्या ताब्यात आला तरी आनंदाबरोबर दुःखाचे सावट देखील तेवढंच आहे. आज रोहिडागड सर्च करत असताना अनेक मामल्यांना आपले प्राण गमावे लागले. शुभा, दुःख तर सर्वांनाच आहे, पण आपली ही स्वराज्याची लढाई ही अन्याया विरोधात आहे. त्यामुळे असे जीवनात खूपच प्रसंग येतील. त्यासाठी तुमचे प्राण देखील पणाला लावावे लागतील. तुमचा हा जन्म हेतील तुम्ही पुत्रांना न्याय देण्यासाठी झाला आहे. बेसाक भाऊसाहेब, आम्ही सदैव तयार आहोत. भाऊसाहेब, रोहिडागड आमच्या ताब्यात आला तर त्याची सारी वतनदारी आम्ही बाजीप्रभू देशपांडेंना दिले असं त्यांनी चढ घातली होती. जेथे कृष्णाजी बांधत गेले तेथे आमचे वय संपले. पण बाजीप्रभू, भाऊसाहेब, अहो चांगल्या धाकणीचा माणूस आहे. गोटात सामील करून घेतलाय त्यासनी आणि उद्याच आम्ही त्यासनी भेटायला जाणार आहोत. शुभाराजे, एक ध्यानात ठेवा. नुसते गोटात सामील करत जाऊ नका. त्यांचे इमान बघा, कसब बघा. गोठातील माणसं मोजण्यापेक्षा आपल्यातील फितूर किती आहे ते मोजा. तरच तुमचा हा लढा यशस्वी होईल. भाऊसाहेब, या साऱ्या गोष्टीची अंमलबजावणी करूनच आम्ही पुढील वाटचालीला सुरुवात करणार आहोत. होय शुभा, शक्तीचे प्रतिबिंब नेहमी आपल्या सावलीतच पावे. त्यामुळे पुढील मार्ग हा सुखकारक होतो. शुभा, लढाईच्या वेळी त्या रोयडा किल्ल्याचे काही नुकसान झाले असेल तर त्याची जागृती करून घ्या. वतनदारांना रसद पटवा आणि गड मजबूत करून घ्या. आपले गड किल्लेच खरी ही स्वराज्याची शान आणि ताकद आहे. जी भाऊसाहेब, आबाजी नेताजी, जी राजा, आजच रसद घेऊन गडावरती पोचावे आणि त्यासनी म्हणावं उद्याच आम्ही भेटण्यास येत आहोत. जी राजा. काय बी म्हणा ते शिवाजी केवढं पनंगात लई धमक आहे बघा. या म्हणतो, या बाजूला आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही टक्कर द्यायला. पण ते कालच्या पोरानं काय जादू केली कुणाच कळत. मी बोलता बोलता त्यांच्या मिठीत कधी विसावं समजलं सुद्धा नाही बघ. गरुडावाणी नजर आहे त्याची, चित्यावाणी चपळ चाल आहे.
शत्रूला आपल्या सण आणि गारद करायची धमक आहे बघा त्या. ऐकून बरं वाटलं. राजे तात्याबा राजे येत आहेत. आपले राजे येत आहेत. तयारीचा राजे येतात. राजे आवरा लवकर आवरा. इकडं राजे. या राजे या. बाजी अरे केवढा मोठा हा थाट आणि कशासाठी बाजी असा थाट तर आम्ही राजगडावरच पाहतो. राजे ही आमची रीतच आहे. एकदा का वीरगडावर पाय उतारा झाला की त्यातच अवघड आम्ही असंच करतोय. राजन पाहुणचारपणा आमच्या असंच करतात की राजन. तात्याबा तुम्ही इकडं सारं काय बरं आहे नव? बरं हाय पण उभाही नव्हे वरणीवर. माझी लाकडं मसनात गेली तरी आज तात्याबा मारायला काय तयार नाही बघा. राज काय इच्छा आहे तुमचा? का तात्याबाला तोफच्या पुढे जायचं की काय? तात्याबा जसे हात तसेच आहात. अजूनही तुमचा मिसकाळजीपणा गेलेला दिसत नाही. कसं जाईल? कुत्र्याचं शेपूट कधी वाकडं सरळ होतंय? वाकडं ते वाकडं. राजे तुम्ही तात्याबाला ओळखता म्हणावं. होय बाजी खूप जुनी ओळख आहे आमची. तेव्हाच आमच्या इकडच्या गोष्टी तिकडे व्हायच्या. आता येते आमच्या संतत्याने. भाजे मीठ खाल्लंय तुमचं. मान कापली तरी इमान राखणार नाही. ही जात आहे आम्हा मराठ्यांची. एवढा लाचार नाही मी. हडाचा मार्ग मराठा आहे मी. तात्याबा अरे एवढं मनावर घेतलंस की अशी गलती वस्तू होतात तात्याबा. तात्याबा कद्या मनावर घेतो वय? तुमचं लालच करा की तोंड म्हटलं की हो. बाजी बाजी तात्याबा म्हणजे एकदम गमती इमानदार धारकरी. त्यांच्याविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे. पण बाजी साऱ्यांनी गड मात्र छान सजवला. बरं राजे ही संधी तुमचीच कृपा आहे बघा. राजे ओळख करून देतो या. या आमच्या घरवाले राजे हे यशवंतराव गोरच्या मुलाईचा पोरगा. होय सारं कसं कुटुंबावानी वाटतं या. पण बाजी तो जासलोडगड कुणाच्या ताब्यात आहे? हे काय गडाचे किल्लेदार विठोबा आणि त्यांची मुलगी सकू. मुलगा राज तो जास्त डोळ्यात पैसे घालायलाच नाही बघा. गडाच्या चारी बाजूनी मोठमोठ्या झाडांनी आणि वेलीनी गड कसा जपून ठेवले आणि त्याला वेळून साफ करण्यासाठी लय दिस लागतील बघा राज आम्ही बांधून टाकलं. आपण येणार अशी करून ना म्हणून आले इथवर. आलात ते बेस झालं विठोबा. गड जर सामोचारपणे आमच्या ताब्यात दिला तर नक्कीच त्याची डागडुगी करून सजावट करू की. राज एवढं बोलाशी लय समज वाटले. आजपासून गड तुमच्याच की. विठोबा गड जरी आमचा असला तरी गडाचे किल्लेदार मात्र तुम्हीच असाल असा आमचा शब्द आहे. जी राजा बाजी याही गडाचे रोहिडा गडाप्रमाणे डागडुगीचे काम करून घ्या. मी मावळ्यांमार्फत रसद पाठवून देतो. चला येतो आम्ही. आमच्यासारख्या लोकांना असा राजा मिळाला. राजा असावा तर असा. होय होय राजा असावा तर असा.
तरी येडच मिळत नाही बघा तुम्हाला लयच म्हणावं गेलं दिसतंय या. तसं काय बी नाही बघा मोहीम येथून कधी यशच मिळत नाही आणि त्यात शिवाजी राजांचा विश्वास आणि जीव बी आहे बघा माझ्यावर. त्यांचा एकदम कुमाला की 10-10, 12-12 दिवस घराबाहेर राहावं लागतं. आता नशीब म्हणावं राजाने दासलोड गडाचं काम दिले. राज्यासाठी लढायला खूप मजा वाटते. होय होय हे मला भेटावं पण गडाचे काम कधी पूर्ण झाले खूप मजा आली गडाचे काम करताना. गडाचं काम जेव्हापासून पूर्ण झाले त्यावरून चांगल्या दिवसाने सर्वांच्या अंगावर समोर दिसलं की तू मस्ती पाहून एवढ्या लोकांचं जेवण बनवताना तुझं पण अवसान घरून थकून जात असेल ना बघ. असं काय बी नाही या बी शेतकऱ्याची मुलगी आहे मोडे पण वागणार एवढी खनकर आहे ना मला कमी समजू नका. मायला बी मदत करावीच लागते ना पण एकटी थकूनच येते ना. आता गुन्हेगाराचं काम पूर्ण झाले ना तर याची मनातलं सारं काही
चालू दिसतोय यार. राजा गडावर येत आहे. गडाचं काम पूर्ण झालेलं होय. त्याचीच चौकट पाणी करत यार. धनी गडाची बांधणी पूर्ण झाली आहे. काय बी चिंता करू नका. आता राजा आलं तरी काय बी हरकत नाही. अहो ते सगळं लावलंय तुम्हाला. कुठे काय तेवढं छोटा लावायचं राहिलं असेल तर आजच लावून टाका की. होय होय तुम्ही वा बरं आम्ही आलोच. आखिर तो शिवानी सैयद खान और अभी अफजल खान को भी मार दिया. मैं पूछ रही हूँ तुम लोग भागकर क्यों इधर आए? मेरा मुंह देखने के लिए इतने 20,000 लोग थे. इसमें कोई भी मर्द नहीं है या सब ना मरना है इसलिए भागकर आ गए ना तुम लोग. शिवा के साथ जैसे एक भी मर्द होता ना तो आज अपना ये हाल नहीं होता था. शिवा के पास ऐसे लोग हैं वो उनकी जान की परवाह नहीं करते और तुम लोग जान के भागकर आ गए. थोड़ी भी शर्म है तुमने? बेगम साहिबा, शिवा बहुत ही चालाक इंसान है. उसने आबाजान को मिठा बोलकर उनके मायूस जाल में फंसाकर उनका कत्ल कर दिया. मैं अकेला भला कैसा लड़ सकता था जब सब लोग भाग कर आए तो. इसलिए मुझे वहां से भागना पड़ा. अभी तो गर्म होने की चिंगारी उड़ रही है. ऐसे शिवा की गर्म होने की चिंगारी उड़ना चाहिए. आप सीने में लगाना चाहिए तभी तो बात बन सकती है. उसका तो साला गर्दन ही उड़ा दूंगा. तभी तो मैं चैन से सो पाऊंगा. इज्जत जाता है पागल. तुम जो बोला वो कर सकते हो लेकिन शिवा कहाँ छुपा है कुछ खबर धंधा करने के लिए कुछ जानकारी जरूरी होना चाहिए. बेगम साहिबा, गुप्त जगह से खबर मिले कि वो शिवा पन्नागढ़ किले में छुपा हुआ है. क्या खुश नसीब है हम लोग. अभी तो बहुत ही बढ़िया जानकारी लाए हो सरदार. खरगोश खुद ही चला के आ रहा है शर्नी की झोपड़ी में. अभी सब लोग कान खोल कर सुन लो. ऐसा मौका बार बार नहीं आता है. ऐसा मौके का फायदा जरूर लेना चाहिए तभी तो बात बन सकती है. अभी साथ में सिद्धि जोड़ के भी लेना. जी बेगम साहिबा, आप फिक्र मत करना. इस वक्त काम पूरा हो जाएगा. शिवा का कत्ल ही करके वापस लौटेंगे. मला नाही वाटत सिद्धीजवळ एवढ्या लवकर मागायची. जसा पावसाळा सुरू झालाय तसा त्याने आपला वेळा आणखीनच व्यक्त केलाय. काय करावे नाही बघा. जगदंब जगदंब, सुराच्यावर आलेलं एवढं मोठं संकट त्यास निर्जळ्या खतरी जायला हवंच. असं ही लढायची वेळ नाही तर खानाबरोबर सलोखा करायची वेळ आहे बघा. पण बाजी, कोण जाईल सिद्धीजवळलाच भेटण्यास? माझे एक नावी युक्ती आहे बघा आमच्याकडे. नामी युक्ती? बोला बाजी बोला, कोणती युक्ती आहे तुमच्याकडे? शिवाजी राजे खूप तळाची बोलणी करण्यास आपल्या भेटीस येत आहे असा सांगा पाठवून द्या. राजे सिद्धीजवळला प्रत्यक्षात भेटायला तुम्ही जायचं नाही. बाजी, कोण जाईल त्यासने भेटण्यास? राजे सिद्धीजवळला क्रूर पशु आहे. त्याला युक्तीने संपूर्ण आपल्यासाठी फायद्याचं असेल. आपल्या गोट्यातील शिवाजी काशी यांचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा मिळता जुळत आहे. त्यात आपण तळाची बोलणी करताच पाठवून देऊया. त्यांच्याशी तसं बोलणं करू शकतो.
असं तर खाण्याने आपल्याला पाहिलं देखील नाही. त्यामुळे खरा शिवाजी कोण आणि खोटा शिवाजी कोण हे त्यासनी ओळखताच येणार नाही. जशी शिवा काशी सिद्धी जोडा भेटणार असतील तसे तुम्ही काही मावळ्यांना घेऊन विशाळगडाकडे प्रस्थान करावे. नाही पाहिजे नाही. एखाद्याचा जीव धोक्यात घालून आम्ही पळून जाणे हा कसला मर्दपणा आणि शूरपणा. त्यापेक्षा आम्ही मरण पत्करू पाहिजे. राजा ही बोलत बसण्याची वेळ नाही. राजा राजा आहोत आम्ही. मागे काढून बाहेर करते पडताही देव बघूया. राजा, स्वराज्याला आणि जनतेला तरी तुमची गरज आहे बघा. लोकांचा तुमच्या निर्भयतेवर आणि आत्मीवर विश्वास वाढलाय बघा. राजा, मी सांगतो ते ऐका राजा. मी सांगतो ते ऐका राजा. हीच आमची विनंती राजा. नाही बाजी नाही. असं असेल तर आम्ही जाऊ की लढाईस. अशी माणसं निवडली असतील जीवाला जीव देणारी जगदंब जगदंब. राजा, आम्ही वडीलधारे आहोत म्हणून बोलतोय आपल्याशी. आम्हाला आमच्या गोट्यात सामील करताना आम्ही तुमचे सल्ले ऐकू असे बोललाच होतो राजा. आज आज विसरला दिसताय राजा तुम्ही. बाजी बाजी हे तुम्ही बोलत आहात. होय होय, मी शिवरायांच्या मावळ्यातील एक निष्ठ धर्मनिष्ठ एक अजिंक्य योद्धा बाजी प्रभू देशपांडे बोलतोय. आपण काही मावळ्यांनी घेऊन विशालगडाकडे प्रस्थान करावं लागतं. राजा, हे शिवा कशा हे शिवा कशी त्या वाटेने सिद्धीजीवर भेटण्यात जातील राज मुद्रा या शिवाकाशीचा. राज, लहान तोंडी मोठा घास घेतो या. पण माझं भाग्य किती बघता. आई बाबाची पुण्य किती बघता. राज, ही तुमची कापड माझ्या अंगाला लागली ना तेव्हाच शिवाकाशीत मेरा. राज, तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसते. अजून काय पाहिजे या माणसाला. म्हणून शानबी 1000 वर्ष जगेल. चला घेतो मी. राजा. राजा, चला लवकर, आपल्याकडे येल कमी आहे राजा. राजा चला राजा चला. हमें मिलने वो भी खुद मेरे पैरों के पास. क्या खुश नसीब वाले हम. तो करना चाहता है मतलब जान की भीख मांगता है तू शिवा. आखिर शिवा तू डर गया रे, मुझसे डर गया. क्या शिवा, क्या है रे तू. डर गया तू मुझसे. हाँ? मतलब वो हिरण का बछड़ा खुदी शेरनी जमीन में आ गए. खूब मजा आएगा जीने में जब आग लगी सीने में. आखिर शिवा ने हमारे सामने घुटने टेक ही दिया है. आखिर शिवा तू हार गए रे. शिवा तू आजा. तुझे ऐसा टच मारूंगा ना इस धरती पे दूसरा शिवा पैदा नहीं होगा. इसलिए तो मुझे सिद्धि जोहर कहते हैं. हुजूर, क्या यही शिवा है. जी हुजूर, यही शिवा है. क्या आप ही शिवा हो?
आओ शिवाजी आओ, आपका ही इंतजार था। हमें बहुत खुशी हुई। आइए बैठ जाइए शिवाजी, बैठ जाइए। आप हमें हमें दुश्मनी लेके क्या करेंगे? क्या करेंगे? क्या हो गया? शराब। ये शराब पीने के बाद आदमी जन्नत घूम के वापस धरती पे आता है। इतनी मजा है इस शराब। कुछ नहीं लेंगे जोर साहब, हमारा स्वागत और आपको देखकर हम बहुत खुश हो गए। अच्छा लगा आपसे मिलकर। हमें भी बहुत अच्छा लगा आपसे मिलके। ये तो पहला होना चाहिए था, लेकिन देर हो चुकी है। कोई बात नहीं, जैसे आपने चाहा वैसा हो गया। आप तो बहुत ही समझदार इंसान हो। चलो तो तय कैसे करना है इसके ऊपर हम सीधी बात करेंगे। चलो फिर ये बात जैसी बात हुई थी वैसे ही करना है। कैसा? तो देर किस बात की? चलो शुरू करते हैं। जी शुरू ही करते हैं, हाँ? तो आप ही शिवाजी शहाजी दूर। हाँ हे शिवा। ठीक है, आपके सामने ही तो बैठा है। ये असली शिवा नहीं है। क्या बक रहे हो? यही तो असली शिवा है। नहीं हुजूर, ये असली शिवा नहीं है। दूर ये क्या बक रहा है? असली शिवा तो आपके सामने बैठा है। फादर का नशा करके आया हो क्या? ये असली शिवा नहीं है। सच सच बताओ, कौन हो तुम? क्या हुआ जोर साहब? कुछ शक है हमारे पर? शांत हो जाइए। मैं शिवाजी भोसले हूँ। एक आदमी दो जगह में कैसे हो सकता है? नहीं हुजूर, मैं असली शिवा को जानता हूँ। जब आबाजान का कत्ल हुआ था उसी समय शिवाजी के सर पर चोट आई थी। आप सही बोल रहे हैं। चोट तो आई थी लेकिन वो मिट गई। झूठ झूठ का पर झूठ हमारे साथ कत्ल करता है। इसका नतीजा क्या होगा पता है तुझे? पता है, इसलिए तो मैं खुद आया हूँ। आपके सामने मौत खड़ी है और आपको डर नहीं लगता? अरे मरणाला आम्ही घाबरत नाही। आमच्या राजासाठी एक नाही हजारो मरण्यासाठी तयार आहोत। हीच खरी ताकद आहे मराठ्यांची। अरे शिवाजी राजा म्हणून मरतूया असं भाग्याचं मरण हजार वेळा झेलाया। हय्या हय्या शिवा काशी। शिवा काशीचा शेवटचा मुजरा। राजा शिवा काशीचा शेवटचा मुजरा। हर हर महादेव, हर हर महादेव। मर गए साला। जागा आहे.
आणि आमचे 300 बांधल सैनिक गोडकिंड अडून धरतोय. राजन, तुम्ही वाऱ्याच्या वेगानं विशालगड घाटा बघायचंय. विशालगड घाटात राजन गडावर पोचताच 3 तोफांची आवाज द्या. म्हणजे म्या समजेन की आमचं राज गडावर पोचलं. निघा राजन. नाही बाजी नाही. असं असेल तर आम्ही जाऊ की लढाईस? तुमचे एवढे रक्त बंबाळ पाय कसे बरं तुम्ही लढाल बाजी? कसे लढाल? आम्हाला राजा मिळवण्याची बिलकुल हौस नाही बाजी. राजा निघा तुम्ही. नाही नाही बाजी, नाही बाजी. तिकडे शिवा काशीत आणि इकडे तुम्ही. कशी माणसं निवडली असतील मी. खरंच. चला चला बाजी, येतो म्या. राजन बाजी बाजी बाजी, आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. होय राजन. येतो म्या बाजी. या राजन. जय शिवाजी. हर हर. राजे गडावर पोचले. तोफांचा आवाज आला नाही म्हणजे मला अजून लढावं लागेल. राजे राजे या बाजीचा तुम्हाला शेवटचा मुद्रा राजे.
धन्य धन्य बाजी प्रभू वीर धुरंधर शूर बहादुर कसा तो धगधगता अंगार. अशा प्रकारे बाजीप्रभूंना वीरगती प्राप्त होते. बाजीप्रभूच्या रक्ताने घोडकिंड पावनकिंड होते आणि एका अजिंक्य योद्ध्याचा अस्त होतो. ही शौर्य गाथा होती छत्रपती शिवरायांच्या एका बलाढ्य बुद्धिमान आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांची. बाजीप्रभू एक अजिंक्य योद्धा.